राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी पार पडते। जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर हायकोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती। एसीबी कडून राजन साळवींच्या पत्नी आणि मुलावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्वतःसाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल न करण्यावरती राजन साळवी मात्र ठाम दिसतात। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निखिल, राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी पार पडते, काय काय घडामोडी घडतायत? नक्कीच अमित, ज्यावेळी पाहायचं झालं तर राजन साळवी यांच्यावरती एसीबीची ही संपूर्णपणे धाड पडलेली होती। त्यानंतर एसीबीच्या चौकशीला राजन साळवी हे सामोरे जात होते। एसीबीनी याच प्रकरणामध्ये आहे ते राजन साळवी यांच्यासह पत्नी आणि मुलाविरोधात देखील गुन्हा दाखल केलेला आहे। तर याच गुन्ह्याच्या संदर्भात अटकपूर्व जामिनासाठी या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयात गेलेले असताना तिथून जो अर्ज आहे तो फेटाळला। त्यानंतर हायकोर्टामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे आणि आज हायकोर्टामध्ये या संदर्भाची सुनावणी आहे ती पार पडणार आहे। गेल्या वेळी देखील ही सुनावणी ठेवण्यात आलेली होती, परंतु सरकारी वकील नसल्याने मागील सुनावणी आहे ती पुढे ढकलण्यात येऊन आज याच्यावरती सुनावणी होईल। परंतु एसीबीने राजन साळवी यांच्यासह पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केलेला असताना राजन साळवींनी स्वतःला मात्र अटकपूर्व जामीन न घेण्याच्या अर्जावर त्या निर्णयावरती अद्यापही ते ठाम आहेत। त्यासाठी मुलगा आणि पत्नी हे आज हायकोर्टासाठीच या अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे आणि याच अर्जावरती आज जी उच्च न्यायालयामध्ये ती आज दुपारी सुनावणी पार पडेल। अमित, नक्कीच निखिल, आजच्या सुनावणीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।